मित्रांनो, कदाचित 31 डिसेंबर नंतर तुमचं रेशन कार्ड हे बंद होऊ शकतं किंवा तुम्हाला रेशन देणं बंद होऊ शकतो. का मित्रांनो? तर तुम्ही जरी अजून तुमची रेशन कार्डची ई-केवायसी केली नसेल किंवा तुमच्या परिवारामधून कुणाची ई-केवायसी बाकी असेल तर तुमच्या रेशन कार्डमधून त्याचं नाव कट होऊ शकतं किंवा तुमचं रेशन कार्ड सुद्धा बंद पडू शकतं. त्यामुळे तुम्ही आजच घरी बसून तुमच्या रेशन कार्डची ई-केवायसी करून घ्या, तुमची ई-केवायसी करून घ्या आणि तुमच्या परिवारामध्ये जेवढी मेंबर असतील ज्यांचं नाव रेशन कार्डमध्ये असेल त्या सर्वांची एकदा ई-केवायसी टेस्ट सुद्धा चेक करून घ्या. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घरी बसून तुमची ई-केवायसी कशा पद्धतीने करू शकतात, त्यानंतर तुमच्या परिवारामध्ये किंवा तुमच्या रेशन कार्डमध्ये ज्या मेंबरचं नाव आहे त्यांची ई-केवायसी झाली आहे का सक्सेस किंवा ई-केवायसी पेंडिंग आहे हे तुम्ही कसं चेक करू शकतात, या दोन्ही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, आता मित्रांनो, ही जी ई-केवायसी प्रक्रिया आहे तर ती ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला 3 महत्त्वपूर्ण ॲप इन्स्टॉल करावे लागतील. ज्यात पहिलं आहे ते म्हणजे मेरा ई-केवायसी. बघा, हे जे मेरा ई-केवायसी ॲप आहे तर हे तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या. त्यानंतर 2 नंबरचं आहे ते म्हणजे मेरा राशन. बघा, मेरा राशन जे ॲप आहे तर ते मेरा राशन ॲपसुद्धा तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल. आणि 3 नंबरचं सर्वात महत्त्वाचं ॲप ते म्हणजे आधार फेस आर-डी जे ॲप आहे तर ते तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल, जेणेकरून तुमची जी ऑनलाईन ई-केवायसी फेस व्हेरिफिकेशन होणार आहे तर त्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा किंवा अडचण येणार नाही मित्रांनो. त्यामुळे हे प्रथम 3 ॲप इन्स्टॉल करून घ्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जरी प्रथम चेक करायचं आहे की घरामधून कोणाकोणाची ई-केवायसी पेंडिंग आहे, कोणाची ई-केवायसी कंप्लीट आहे, हे स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला पहिले मेरा राशन हे ॲप ओपन करावं लागेल. मेरा रेशन हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना हा इंटरफेस दिसेल. यात तुम्हाला आता लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन कसं करायचं आहे तर आधार कार्ड क्रमांक आणि हा जो कॅप्चा आहे तर कॅप्चा टाकून लॉग इन विथ OTP या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे ॲप. आता लॉग इन कुणी करायची आहे तर तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढी मेंबर असतील तर तेवढ्या मेंबरपैकी कुणाचंही एक आधार कार्ड नंबर घेऊन तुम्ही हे लॉग इन करू शकता. तर बघा मित्रांनो, मी इथं आता आधार कार्ड क्रमांक आणि हा जो कॅप्चा आहे तर तो टाकलेला आहे. आता लॉग इन विथ OTP या पर्यायावर क्लिक करतोय. आता माझ्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP सेंड सक्सेसफुली झालेला आहे. तो OTP मला इथं टाकायचा आहे. OTP सुद्धा आलेला आहे. आता OTP मी टाकतोय मित्रांनो. OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे किंवा व्हेरीफाय पर्याय दिसत आहे तर त्या व्हेरीफाय पर्यायावर क्लिक करा. OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली झालेला आहे मित्रांनो. आता सिम्पली इथं तुम्हाला एम पिन जो आहे तर तो एम पिन क्रिएट करायला सांगेल. जशा पद्धतीने आपला फोनपे गुगल पेचा जो पासवर्ड असतो तर तशा पद्धतीने हा एम पिन असेल, जेणेकरून तुमचं रेशन कार्डची डिटेल्स कुणी दुसरा पाहू शकणार नाही. आपला मोबाईल कोणाच्याही हातामध्ये जात असतो मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला एम पिन सेट करायचा आहे तर क्रिएट नाववर क्लिक करा. तर इथं मी स्किप करतोय, नंतर त्या गोष्टी केल्या जातील. तर बघा, आता माझं जे रेशन कार्ड आहे तर ते रेशन कार्ड इथं आलेलं आहे. हे रेशन कार्ड तुम्ही डाउनलोडच्या बटनवर क्लिक करून डाउनलोड सुद्धा करू शकतात. इथं तुमचा रेशन कार्ड नंबर दिसत असेल. आता तुम्हाला मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या जेवढी मेंबर रेशन कार्डमध्ये असतील त्यांची ई-केवायसी स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला कॉर्नरला बघा 3 डॉट दिसत आहे तर याच्यावर क्लिक करा आणि मॅनेज फॅमिली डिटेल्स या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मॅनेज फॅमिली डिटेल्स या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जेवढी मेंबर तुमचे रेशन कार्डचे आहेत तर त्यांची सर्वांची डिटेल्स इथं शो होईल आणि आधार केवायसी व्हेरीफाईड असं ग्रीनमध्ये दिसेल. ज्यांची आधार जी केवायसी तर ती झालेली असेल तर अशा मेंबरची तुम्हाला केवायसी व्हेरीफाईड असा पर्याय दिसणार आहे. आणि ज्यांची झाली नसेल तर नोट रिपोर्टेड बाय स्टेट आधार केवायसीच्या समोर त्याचं स्टेटस असं दिसेल. नोट रिपोर्टेड बाय स्टेट ज्या मेंबरचं तुम्हाला दिसत असेल तर त्यांची आधार कार्डची जी ई-केवायसी तर ती ई-केवायसी तुम्हाला करावी लागेल मित्रांनो. तर त्यामुळे ई-केवायसी करण्यासाठी आता आपण जी प्रक्रिया आहे तर ती सुरू करणार आहोत. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा ॲप बंद करायचा आहे आणि मेरा केवायसी या ॲपमध्ये यायचं आहे. तर बघा मित्रांनो, मी मेरा ई-केवायसी ॲप ओपन केलेलं आहे. इथं तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपलं जे महाराष्ट्र स्टेट आहे तर महाराष्ट्र स्टेट इथं सिलेक्ट करून घ्या आणि व्हेरीफाय लोकेशन या पर्यायावर क्लिक करा. आता व्हेरीफाय लोकेशन या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला ज्या मेंबरची ई-केवायसी करायची तर त्या मेंबरचा आधार कार्ड क्रमांक इथं तुम्हाला टाकायचा आहे. इथं मी आधार कार्ड क्रमांक टाकलेला आहे. आता जनरेट OTP या पर्यायावर क्लिक करेल. जनरेट OTP या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता OTP जो आलेला आहे तर तो OTP मी इथं टाकतोय आणि कॅप्चा टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
बघा OTP आणि कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करा. सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमची बेनिफिशरी डिटेल्स दिसेल, म्हणजे जे आता तुमचं रेशन कार्ड आहे तर त्यासोबत हे ऑथेंटिकेट करेल की तुमच्या रेशन कार्डमध्ये खरंच हा मेंबर आहे की नाही. मेंबर असेल तर तुम्हाला असं बेनिफिशरी डिटेल्स दिसेल आणि इथं कार्ड नंबर सुद्धा तुम्हाला दिसेल की कोणत्या रेशन कार्डमध्ये तुमचं नाव आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, खाली फेस KYC या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आपली KYC आपल्याला पूर्ण करायची. ॲक्सेप्ट या पर्यायावर क्लिक करा. ॲक्सेप्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा फेस स्कॅन करायचा आहे. फेस स्कॅन करताना तुमचे डोळे हे बंद आणि उघडा, जेणेकरून लवकर तुमची KYC प्रक्रिया ही पूर्ण होईल. तर बघा मित्रांनो, फेस स्कॅन झाल्यानंतर तुमची जी KYC तर ती सक्सेसफुली झालेली. इथं तुम्हाला जो पॉपअप आहे तर तो सुद्धा शो होतोय. इथं KYC रजिस्टर सक्सेसफुली म्हणतंय आणि डेट आणि टाइम सुद्धा देण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जरी तुमची रेशन कार्डची KYC अजून केली नसेल तर आत्ताच तुमच्या मोबाईलमधून तुमची KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या. 31 डिसेंबर नंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम हा फेस करावा लागू शकतो. तुमच्या परिवारामधूनही जरी कोणाची जी KYC तर ती पेंडिंग असेल तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांची KYC घरी बसून करू शकता. मित्रांनो तुम्हालाही जरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्कीच शेअर करा आणि अशाच गव्हर्नमेंट अपडेटसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.